आपला एक ड्रीम डेस्टिनेशन ज्याला म्हणता येईल तिथे आम्ही चाललो आहे. तर ट्रिपची सुरुवात कालच चालू झालेली आहे. आम्ही तळेगावहून संध्याकाळी निघालो आहे. संध्याकाळी 5:45 तळेगावात निघालो होतो. ते ट्रॅफिक पार करता करायचं होतं म्हणून मग काय व्हिडिओ वगैरे काही केली नाही. म्हणलं डायरेक्ट साताऱ्यात जाऊन चालू करू. आणि माझ्या आवाजावरून वाटलंच असेल की किती आत्ताच झोपेतून उठलो आहे. आम्हाला पोचायला इथे रात्री 12 वाजले. 12 वाजल्यानंतर आम्ही येऊन झोपलो फ्रेश वगैरे होऊन आणि लगेच सकाळी 5:30ला निघायचं होतं. तर आत्ता तरी 5 वाजलेत. उठलेत बऱ्यापैकी सगळे. आणि हां, आज ही ट्रिप मी मित्रांबरोबर नाही आहे ॲक्च्युली, बट कलिग्ज लोकांबरोबर आहे. मी टोटल 5 जण आहोत. आणि यस, चालू झालेली आहे. हळूहळू जण सगळेजण एक जण उठतील. ऑलमोस्ट उठलेत सगळे. तेव्हा ओळख करून देतोच. आणि यस, आम्ही चाललो आहे गोव्याला. एक ड्रीम डेस्टिनेशन ज्याचं असतं. हा चुकीचा सीझन आहे थोडा, बट चालायचं. आता लागोपाठ सुट्ट्या आल्यात त्यामुळे केला प्लॅन. एक रँडम प्लॅन असाच की जायचं का, जाऊन तर येऊ, काय होते बघू म्हणून असं ठरला तर मग निघालो. त्यामुळे काल जर्नी चालू झालेली आहे आणि आज पण ती कंटिन्यू होईल. फक्त एवढंच होतं की काल काही रेकॉर्ड केलं नव्हतं, आज करतो आहे. सो येस, आत्ता आम्ही साताऱ्यात आहोत आणि इथून पुढे गोव्यासाठी निघणार आहोत. तर या पद्धतीने अशा गाड्या लावल्या होत्या. इकडे 2 गाड्या आहेत. ही अक्षय सरांची आहे, ही आशुतोष सरांची आणि त्यांचा एक फ्रेंड आहे त्यांची आहे. और ये हमारी है. ये देखो, ये हमारी है. ही प्रणव सरांची. हे प्रणव सर. बॅग बागलची मी तर लावलीच तर माझ्या गाडी घेऊन आपण तिथं. फार स्ट्रगल या दोघांच्या आयुष्यात. पुण्यापासून इथपर्यंत बॅगच बांधतात. हॉटेल नॅशनल हायवे कागलला. सो फायनली कोल्हापूर सोडलेलं आहे. आता कोल्हापूरच्या पुढे जे एक 5-6 किलोमीटर कागल आहे. तर कागलमध्ये थांबलो आहे आणि एक नाश्त्याचा ब्रेक. सकाळपासून कोणी काही खाल्लं नाही त्यामुळे नाश्त्याचा ब्रेक घ्यायला थांबलो आहे. सो येस,
तू कर बाबा, तुला गरज आहे, कर तू. One eternity later. जाम केसाची वाट लागली राव. सो आता गोव्याला जायला इथे एक आहे गोवावेस नावाचं हॉटेल आहे. त्या गोवावेस हॉटेलच्या इथनं हे गोवावेस हॉटेल आहे इकडं. तर गोवावेस हॉटेलपासनं राईट जायचं आहे. राईटला गेलं की गडिंग्लज येतं. गडिंग्लज आलं की मग तिथनं गोव्याला जायचं. नाही पहिले ती येऊ तरी देत त्यांना कुठं आत जायचं ते तर कळते. ती पुढे गेली गोवावेस हॉटेल इथनं इकडे टर्न मारलं की गोवा गडिंग्लज आणि इकडे गेलं इकडनं गेलं की बेंगलोर. सो आता गोव्याला फक्त 41 किलोमीटर राहिलेले आहेत आणि आंबोली घाट चालू होणार आहे. त्यामुळे एक ब्रेक घेतला आहे. थोडासा ग्रुप मिसप्लेस झाला आहे बट येतं त्यांच्याकरता थांबलो आहे. सो बघू आता. एक नंबर आहे, एक नंबर. तुम्हाला काय रिॲक्शन द्यायची आहे का? काहीतरी रिॲक्शनचे व्हिडिओ चालू आहे. हे आमचे प्रणव सर मोस्ट एक्सपिरियन्स रायडर आहेत. 2 वर्षांनी गोवा परत. हो, विदाऊट कोविड सर्टिफिकेट काय प्रॉब्लेम नाही आले तरी. हो, विदाउट निर्बंध कुठले. तर असं आहे एकंदरात. रस्ते एक नंबर आहेत. थोडंसं ऊन लागते बट चालतंय, काही इश्यू नाही आहे. आता बाकीच्यांची वाट बघतोय. ते आले की परत चालू. तिथून पुढे एक 18 किलोमीटर वाटतं काहीतरी आंबोली घाट राहिला आहे. ते उतरलं की सावंतवाडी आहे ना, सावंतवाडी गोवा. दिस वॉज आंबोली घाट चालू झाला आहे आणि येस, जन्नत इज बॅक. लावून फायदा काय तुमचा? लावून सुद्धा तुम्हाला काही विशेष टिप्पणी ते लावून पण आज चुकून एप्रिल महिना नाहीये. आता बहुतेक काही जुलै ऑगस्ट काही कालावधीत काही कारणास्तव महिना शिफ्ट केलेला आहे. लागे सरकू जास्त. काही तांत्रिक कारणांमुळे हे हल्ले पॉईंट पे आहे. चले अजून पुढे पॉईंट चालत हा खरंच एप्रिल महिना आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर नाहीये. ओके, ठीक आहे. या ठिकाणी ऑल द बेस्ट. काय माहिती तुम्हाला फोटो काढा जरा. इथं मग हे बघा हो पांढरं ते पांढरा. चला 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 हो, सोलापुरी शिविक आहे. ते ह्याच्यातली बघितलं का तू? काय आपल्या पुढे एक कॉल आहे. कुठली गाडी ती? टोयोटाची कुठली गाडी रे ती? टोयोटाची फॉर्च्युनर अरे कार आहे का काय? आपल्या साहेबाची ती कुठली? टोयोटाची इनोवा. त्याच्यात त्या 2 बारक्या पुरी होत्या. तुम्हाला का? वेलकम टू गोवा. वेलकम टू गोवा.
मगाशीच पोचलो, 1 तासभर झाला. आता थोडासा आराम करून जरा बाहेर पडलो आहे. सो बाकीचं आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटू.